स्वागत आहे पुन्हा एकदा सर्वांचं अगदी मनापासून आपल्या आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर दिवाळीसाठी स्पेशल आपण 1 किलो चिरमुऱ्यापासून चिवडा तयार करणार आहोत सोप्या पद्धतीने आणि खायला एकदम मस्त कुरकुरीत असा होतो। चला तर मग सुरुवात करूया जराही वेळ न घालवता। तर मी 1 किलो चिरमुरे स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत। त्यासाठी मी कोथिंबीर एक जुडी घेतलेली आहे छोटी, शेंगदाणे मी घेतलेले आहेत पाव किलोच्या वरती, डाळे 200 ग्रॅम, मिरच्या थोड्याशा घेतलेल्या आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे मी 150 ग्रॅम, लसणाचे 2 कांदे घेतलेत मी तसेच नुसत्या कुड्या रिकाम्या करून, आणि मकई पोहा आणि कढीपत्ता। तर मकई पोहा मी पाव किलो घेतलेला आहे आणि इथं मी 100 ग्रॅमचं पाकिट आहे चिवड्याचं, ते तुम्हाला जो आवडतोय त्या कंपनीचा तुम्ही वापरू शकता। तर आता इथं साहित्य झालं, तेल गरम करायला ठेवलेलं इथं एवढं असं, आणि तेल गरम झालेलं आहे। त्यानंतर मग मी थोडं 2 बॅचमध्ये खोबरं अगोदर तळून घेते। तर अशा प्रकारे खोबरं तळून घेतलेलं आहे मी। त्यानंतर मग मी हे डाळ आहे, डाळ म्हणजे पंढरपुरी डाळ, तर याला जास्त नाही तळून घ्यायचं कारण ऑलरेडी हे भाजलेले असतात। जास्त जर तळले तर तुम्ही हे कडक होतात। ते आता डाळ तळल्यानंतर आपण शेंगदाणे मस्त असे तळून घेणार आहोत कुरकुरीत एकदम असे मीडियम गॅस करून। शेंगदाणे तळल्यानंतर मग आपण कढीपत्ता तळून घेतोय। कढीपत्ता एकदमच 1 प्लेट भरून टाकून घेतलेला आहे। तर कढीपत्ता चांगला कडक करायचा, कडक म्हणजे हिरवाच राहिला पाहिजे, काळा नाही झाला पाहिजे। तर कढीपत्ता झाल्यानंतर मग आपण सगळे तळलेले पदार्थ एका चाळणीत चाळणीतच टाकून घेतोय कारण त्याचं तेल एक्स्ट्राचं असतं ते खाली गळतं। तर आता सगळे पदार्थ झालेले आहेत। तर आता आपण मकई पोहा तळून घेणार आहोत। त्यासाठी खूप असं म्हणजे गरम तेल लागतं, गरम तेल असेल तरच तो तळतो, नाहीतर मग तो असा तळत नाही, कडक होतो। तर मकई पोहा तळून झाल्यानंतर मग मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। कोथिंबीर पण चांगला त्याच्यातलं जे पाणी असतं ते एकदम संपवून टाकावं लागतं, कडक करावा लागतो। तर 2 वेळेस मी कोथिंबीर पण तळून घेतलेली आहे, म्हणजे कसं कोथिंबीर त्याच्यात एकदम मिक्स झाली पाहिजे। आता मी कोथिंबीर झाल्यानंतर मग इथं लसूण मी ठेसून घेतलेला आहे, अर्ध कच्चा लसूण ठेसून घ्यायचा आणि मग ह्याच्यात तळून घ्यायचा। लसूण तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता किंवा स्किप करू शकता। तर लसूण पण माझा झालेला आहे, हलका गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा। लसूण झाल्यानंतर मग मी राहते ते हिरव्या मिरच्या राहतात, तर हिरव्या मिरच्या पण मी तळून घेते। तर हिरव्या मिरच्या पण अशा तळून घ्यायच्या। तर हिरव्या मिरच्या पण ऑप्शनल आहेत। आता हे सगळं मी तेल काढून घेतलेलं आहे आणि मग चिरमुऱ्यात टाकून घेते मी हे सगळं जे पदार्थ तळून घेतलेले आहेत ते चांगले मिक्स करून घेते मी। मिक्स झाल्यानंतर मग आपण त्याला नंतर हे जो मसाला आहे ना, आपण चिवडा मसाला हा एका प्लेटमध्ये काढून घेतोय। हळद आपण इथं 2.5 चमचे वापरलेले आहेत छोटे, कारण हे मसाल्यात पण थोडीशी हळद असते। त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचं, आणि इथं तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही पिठी साखर पण थोडीशी टाकू शकता। तर चवीनुसार मीठ घेतल्यानंतर मग मी थोडीशी लाल मिरची पावडर पण टाकून घेते, कारण आपल्याला चटपटीत असा करायचा आहे। त्यानंतर मग तेल जे आपण नितळलेलं तेल होतं तेच वापरणार आहोत, वेगळं नाही। तर हलकं गरम करायचं, कारण हे तेल अगोदरच उकळलेलं आहे। तर हलकं गरम केल्यानंतर मग हे तर आपण हे चिरमुऱ्यामध्ये चिवड्यामध्ये टाकून सगळं मिक्स एकजीव करून घ्यायचं। सुरुवातीला थोडंसं उलटण्याने मी झाऱ्याने मिक्स करून घेते, नंतर हाताने सगळं मिक्स करायचं, नाहीतर मग त्याच्यात त्या मसाल्याच्या गाठी पण कधी राहू शकतात, म्हणून हाताने करून घ्यायचं मिक्स। तुम्हाला जर अजून एक्स्ट्रा ह्याच्यात मसाला वापरायचा असेल तर वापरू शकता, किंवा जे शेंगदाणे वगैरे ते पण एक्स्ट्रा टाकू शकता। तर आता इथं सगळं टाकल्यानंतर मग शेवटी मकई पोहा टाकायचा, कारण मकई पोह्याचा रंग पिवळा असतो, मग चिरमुऱ्यात अंदाज लागत नाही। तर इथं तुम्ही असा पण टाकू शकता, किंवा मी इथं थोडासा चुरा करून टाकते कारण मग चिरमुऱ्याला मॅच होतो। तर एकदम मस्त असा झालेला आहे हा चिवडा। तर सगळ्यांनीच केले असतील वेगवेगळ्या प्रकारचे चिवडे, पण मी असा केला हे तुमच्याबरोबर शेअर केलं। तर कसा वाटला आणि तुम्ही कसा केला हे कमेंट करून नक्की सांगा। तर सगळं मिक्स झाल्यानंतर मग आपण ह्याच्यात नंतर काय करायचं, गॅसवरती तवा ठेवायचा गरम करायला, गॅस कमी करायचा आणि त्याच्यावर पातेलं ठेवायचं, आणि मग
चांगला मस्त कुरकुरीत होईपर्यंत गरम करून घ्यायचा आणि थंड झाल्यावर डब्यात भरायचा. तर भेटू पुन्हा एकदा, तोपर्यंत धन्यवाद.